श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्त जन तारणार्थे तिरुपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकदा त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते. नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणा प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांची ते होत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्याचा तोटा आला तयांचे एके समयी. पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकलिकाने तेव्हा भावधोरणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात तुरीत अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढले एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुची बट्ट लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मला हे कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होणी मी मालक लिहून देतो पेढीवरी. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळे वास करते त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेता पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ त्यांचे शिवराम मारुती ऐसी नामे दिले त्रिवर्गासी आणि मंत्र दिले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलवले. तिघांचे 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते एका श्लोक. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावार नसेचे. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला. भूसाळ श्लोक आकाशत पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार हा केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन. तया ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव हा 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणावे सत्वर. काही दिवस गेल्यावर ती वर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतात त्यांची आनंदे आले मुंबईचे. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानी देऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वर्गती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणते तू माझा सूत झालासे आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देही सोडून. मग छाटी कपनी जोडी समर्थ त्यांची दिली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वर देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊन सागर तीरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवे आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तू धरावा. आज्ञा ऐकून यायशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबई साधू वेश घेऊन. असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणांशी बोलावले. संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता. ती करी बहुता कांता घेत उर बडवून येऊन विनविती जोडून कर. अद्याप अस्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी ती याचे उत्तर ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीत असे ती याचे. स्त्रियेच्या अंगावरील अलंकारात तीही लुटविले समग्र. ती दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिदले होते. त्या पादुका सुहस्ते मठामाजी स्थापिला. कामिटपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाहि. हरिभाऊ होऊन गोसावी मठामाजी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत. षोडशोध्याय गोड हा. श्री रस्तु शुभम भवतु.